माईक मध्ये येऊन वजन बघ मग कळेल. तुम्ही तर स्टार झालात भाऊ सगळीकडे. तर नमस्कार भावांनो, आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता जो स्टेटस बघितला तो व्हिडिओ बनवायचा एकदम सोपा विषय आहे. फक्त कसं आहे माहिती आहे काय, व्हिडिओला पूर्ण बघायचं, कारण व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला जमतं एकदम विषय पद्धतीनं, नादघोळा पद्धतीने. ठीक आहे, हे जे दिसतं ॲप्लिकेशन, ह्याचं नाव आहे CapCut आणि ह्याच्यावरती आपण करणार आहे व्हिडिओ. तर हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. एकदम फ्री विषय आहे आणि एकदम नादघोळा मोड सगळं विषय आहे, खतरनाक आहे, सगळं प्रो इफेक्ट वगैरे सगळाच विषय आहे. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि विषय असा आहे की टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळं मटेरियल एकदम फ्रीमध्ये भेटते, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं. आणि काय प्रॉब्लेम आला, सिंपल पद्धतीनं आपल्याला इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा. इंस्टाग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा ID आपली शेखर देवकर विषय हार्ड, त्याला काय करायचं, जाऊन फॉलो करायचं, मेसेज करायचा आणि काय विषय असेल ते सगळं सॉल्व करून ठेवा. ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू. पण तुम्ही नवीन असाल नक्की सबस्क्राईबवरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करून टाका विषय, आणि लाईक आताच करा, कारण परत काय विसरून जाते. तर चला व्हिडिओला सुरू करूया. आता CapCutला ओपन घेतो, आपण ह्या ट्युटोरियलला सुरू करून टाकूया. चला. ओके, तर तुम्ही सगळं मटेरियल घेतलं असेल तुमच्या फोनमध्ये, तर मटेरियलमध्ये सगळं घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे. हे व्हिडिओ म्हणजे एक सॉंगच आहे. आणि ह्या विषय कशा आहे माहिती आहे काय, याला सिंपल पद्धतीने तुम्ही फक्त एक फोटो ॲड करायचा. सगळ्यात पहिल्यांदा एक फोटो जो आपला दिसतोय त्या सिंपली फोटोवरती क्लिक करायचे, आणि हा जो फोटो आहे तो सिंपली ॲडवरती क्लिक करून हा फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता हा फोटो इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला सिंपल काय करायचं, या फोटोची जी लेंथ आहे ते सिंपल पद्धतीने अशा पद्धतीने थोडी वाढवायची अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि लास्टला एंडिंगचा जो पार्ट आहे सिंपली ह्या एंडिंगला सिंपली डिलीट करून टाका. ओके, हे एंडिंगचं डिलीट करायचं. आता ह्याला मी काय करतो, ह्याचा पूर्ण विषय करून घेतो, तुम्हाला सांगतो कसं करायचं. तुम्ही व्हिडिओ बघायला ना, तुम्हाला सांगतो पूर्णपणे बॅक यायचं आहे. मी इथे दिसते, मी सिंपली मीच्या ऑप्शनवरती क्लिक करा, सेटिंगवरती क्लिक करा, हे दिसते ॲड डिफॉल्ट, सिंपली याला सिंपली बंद करायचं. याला बंद केल्यानंतर विषय असा होतो, हे लास्टला येतच नाही कधी सुद्धा. हे बिझनेस क्रिएटर मोड ऑन करा, ह्याच्यामुळे सगळे प्रो इफेक्ट जे काय ते दिसून जातील. सिंपली एडिटवरती क्लिक करा आणि बघू शकता अशा पद्धतीने मी जे काय आपला प्रोजेक्ट इथं ओपन करून घेतो. हे बघू शकता अशा पद्धतीने. आता सिंपल पद्धतीने तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने तुम्ही इथं ॲड केलं, स्टार्टिंगला या आणि ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा. आणि याच्यामध्ये जो आपला हा व्हिडिओ आहे, सिंपली हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. ठीक आहे, हां, गोष्ट अशा पद्धतीने व्हिडिओ ॲड होऊन जाईल. आता हा व्हिडिओ तर ॲड झाल्यानंतर तुम्हाला सिंपल पद्धतीने काय करायचं, या व्हिडिओचं जे ऑडिओ आहे त्याला फक्त एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीनं मी ते एक्स्ट्रॅक्टचं एक ऑप्शन दिसतो, बघू शकता थोडं पुढं जायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ, सिंपली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर तुम्हाला इथे क्लिक करायचं. ठीक आहे, ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. आता सिंपल पद्धतीनं काय करायचं, वरती जो आपला फोटो त्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं, थोडं पुढं जायचं. अशा पद्धतीने बघू शकता जिथं बरोबर बीट चेंज होते काय, ह्या बरोबर जिथं बीट चेंज होते ते तुम्हाला ह्या वरच्या फोटोला जे आहे ते स्प्लिट करायचं. सिंपली परत आणखीन पुढे यायचं आहे, जिथं बीट चेंज होते बघू शकता 2 आणि इथं 3, सिंपली या फोटोला इथून स्प्लिट करायचं. इथं 3 आणि बघू शकता इथं 4, सिंपली फोटोला स्प्लिट करा. एकदम सिंपल विषय, जिथं जिथं बीट चेंज होते सिंपली फोटोला स्प्लिट करायचं आहे. ओके, लास्टपर्यंत एवढं करून घ्या. दॅट्स इट. फक्त 9 बीट आहेत. सिंपली आता इथून काय करायचं, राहिलेला जो पार्ट आहे इथून एक स्प्लिट करायचं आणि राहिलेला जो पार्ट आहे त्याला इथून सिंपली डिलीट करायचं. आता सिंपली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि हा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला सुद्धा इथून डिलीट करायचं. आणि ह्याचं सॉंग तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलं असेल तेव्हाच डिलीट करा. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळं होऊन जाईल. आता एवढंच झाल्यानंतर तुम्हाला परत एकदम स्टार्टिंगला यायचं, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मग फोटोजमध्ये मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जो आपला PNG आहे तो PNG तुम्हाला इथं ॲड करून ह्याला सिंपली 2 पटात झूम करायचं आहे आणि बरोबर या फोटोला इथं सिंपली अशा पद्धतीने ह्या PNGला इथं सेट करायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने सेट केल्यानंतर सिंपली एकदम पुढे या आणि ह्याला सिंपली आपलं जेवढं लास्टपर्यंत जिथं आपलं सॉंग संपत आहे तिथं सिंपली अशा पद्धतीने इथं सेट करून टाका. व्हायब्रेट होतं काय विषय नाही, एकदम सोपा विषय. सिंपली परत अशा पद्धतीने बॅक या आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, अशा पद्धतीने सगळा विषय होऊन जाईल. आता एवढंच झाल्यानंतर हे बघू शकता एकदम असं खतरनाक आहे. ओके, आता याला काय करायचं माहिती आहे काय, तुम्हाला सिंपल पद्धतीने काय करायचं, जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिंपल पद्धतीने तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि ॲनिमेशनमध्ये तुम्हाला इनचा जो ऑप्शन दिसतोय सिंपली हा बघू शकता, हा स्टेल्थी फ्लॅशिंग, हा जो आपला हे बघू शकता फ्लॅश लाईट, सिंपली हा जो आपला इफेक्ट आहे सिंपली हे ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे. ह्याचे जर हे काय आहे ते सिंपली अशा पद्धतीने वाढवायचे आणि 4 सेकंद करून टाकायचं. ठीक आहे, 4 सेकंद करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विषय होऊन जाईल. अशा पद्धतीने विषय झाल्यानंतर हे गोष्ट अशा पद्धतीने एकदम असं खतरनाक दिसते. आता याच्या पुढे सिंपल पद्धतीने काय करायचं आहे, जो आपले पहिले फोटो आहेत हे बघू शकता 2 वाले पहिले, सिंपली ह्या 2 फोटोला धरायचं सिंपली आणि बाकीचे काय विषय करायचे मी तुम्हाला सांगतोच कसं करायचं, एकदम सोपं आहे. फक्त जे आपला पहिला फोटो आहे हा पहिला फोटो सिंपली म्हणजे स्टार्टिंगपासून 2 नंबरचा आणि 3 नंबर सिंपली 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक करून सिंपली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करायचं आणि मग व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे जाईल तुम्हाला एक स्प्लिटचा ऑप्शन दिसून जाईल. सिंपली स्प्लिट वरती क्लिक करायचं आणि स्प्लिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ट्री
ट्रिलियर मिररचा जो इफेक्ट आहे सिम्पली याला द्यायचा, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि व्हर्टिकली फोटोला थोडं अशा पद्धतीने खाली वाढायचं आहे. दॅट्स ऑल. ओके, अशा पद्धतीने एवढं करा. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर सेम इफेक्ट सिम्पली दुसऱ्या फोटोसुद्धा ह्या इथं सेम इफेक्ट अप्लाय करायचा आहे. कशाचं करायचं एकदम सोपं आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली परत स्प्लिटमध्ये येऊन ट्रिलियर आणि सिम्पली व्हर्टिकली फोटोला खाली. दॅट्स ऑल. ओके, अशा पद्धतीने एवढं करायचा विषय. आता एवढंच झाल्यानंतर तुम्हाला सिम्पल काय करायचं, या फोटोला स्टार्टिंगच्या ह्या फोटोला क्लिक करायचं, याच्यावरती क्लिक करायचं आहे, याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने खूप सारे इफेक्ट दिसतात. बट याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला जो इफेक्ट आहे तुम्हाला हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. कोणता हे बघू शकता, थोडं खाली यायचं. अशा पद्धतीने थोडं खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय रॉक व्हर्टिकल जो इफेक्ट आहे, सिम्पली रॉक व्हर्टिकलचा इफेक्ट इथं तुम्हाला ह्याला देऊन टाकायचा आहे. त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे, दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, याच्यावरती क्लिक करून सिम्पल ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून इनमधूनच थोडं खाली यायचं आहे. रॉक हॉरिझॉन्टल तुम्हाला इथे दिसून जाईल. सिम्पली रॉक हॉरिझॉन्टलचा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली ते ॲनिमेशन तुम्हाला इथे देऊन टाकायचं. हे ऑल ठीक आहे. याच्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं. आता एवढंसं सगळं झालेलं आहे. आता इथून पुढे काय सिम्पली ट्रान्झिशन लावायचं. ट्रान्झिशनसाठी दोन फोटोच्या मध्ये ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला खूप सारे ट्रान्झिशन दिसून जातात. त्याच्यामध्ये जो काय आहे तो तुम्हाला कोणतं ट्रान्झिशन आवडेल तो ट्रान्झिशन तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघू शकता टेम्पल झूम हा सुद्धा ट्रान्झिशन एकदम जबरदस्त दिसतोय. सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अप्लाय टू ऑल्सो जे थोडं बटन आहे सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करून टाकायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आणि मग काय करायचं बघू शकता अशा पद्धतीने इथं सुद्धा हा इफेक्ट दिसून जाईल. पण इथं आपल्याला हा इफेक्ट पाहिजे नाही. सिम्पली तुम्हाला काय करायचं याच्यावरती क्लिक करायचं या स्टार्टिंगच्या याच्यावरती आणि सिम्पली नॉनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ओके करा. आणि इथं बघू शकता दुसऱ्या ह्याला सुद्धा सिम्पल पद्धतीने नॉनवरती क्लिक करून घ्या. दॅट्स ऑल. इथं बघू शकता अशा पद्धतीने आपला व्हिडिओ तर क्लिअर पद्धतीने एडिट झालेला आहे. आता ह्याला एक्सपोर्ट करणं एकदम सोपं आहे. सिम्पली तुम्हाला बघू शकता याच्यावरती क्लिक करायचं आहे, 1030 रिकमेंडेड ठेवून एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं. बाकी व्हिडिओ एकदम खतरनाक नाद गुणाने एकदम विषय झालेला आहे. त्याबाबत काय विषयच नाही आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद. तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका. हां.